नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न दुसरा, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. प्रश्न तिसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 11 एप्रिल 1827 महात्मा फुले यांचा जन्म झाला. प्रश्न चौथा, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 धवल क्रांतीशी संबंधित वर्गीस कुरियन यांचे नाव आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देखील आहेत. प्रश्न 6वा, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. प्रश्न 7वा, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 श्री भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 8वा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 श्री अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. प्रश्न 9वा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न 10वा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 23 जून 1757 रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये प्लासीचे पहिले युद्ध झाले. प्रश्न 11वा, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 स्पिग्मोमॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न 12वा, नर्मदा आणि तापी या नद्या आहेत. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 13वा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 21 पोलीस स्टेशन हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आहेत. प्रश्न क्रमांक 14, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 15, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 डेंबूजी जिंगराजी जाणेरकर हे संत गाडगेबाबाचे मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 16, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 1935 साली ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली असून तर 1949ला तिचे राष्ट्रीयकरण हे झालेले आहे. प्रश्न 17वा, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद दर्जाचे आहे. तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 अप्पर पोलीस महासंचालक हे पोलीस आयुक्त नवी मुंबई दर्जाचे आहे. प्रश्न क्रमांक 18वा, स्कर्वी हा विकार किंवा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 म्हणजेच क जीवनसत्वाअभावी
स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 19 समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 20 दर्पण हे पत्र 1932 साली मुंबईत कोणी सुरू केले? बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र 1832 साली सुरू केले. प्रश्न क्रमांक 21 कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम आहे. प्रश्न क्रमांक 22 सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 23 या विकारात किंवा रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 मधुमेह या विकारामध्ये रोगात किंवा विकारात शरीराची शर्करा ही नियंत्रित राहत नाही. प्रश्न क्रमांक 24 फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 ठाणे खाडी या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेचे कलम अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 360 या कलमान्वये आर्थिक आणीबाणी लागू करता येते. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 परराष्ट्र व्यवहार हा भारतीय राज्यघटनेप्रमाणे राज्यसूची या विषयामध्ये येत नाही. तर एकूण सूची या 3 आहेत. तर त्यामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्या आहेत. त्यामध्ये संघसूचीमध्ये 100 विषय आहेत, राज्यसूचीमध्ये 61 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत.